नमस्कार मंडळी, आज आपण एकदम मऊ लुसलुशीत 8 दिवस टिकणारे मेथीचे थेपले बनवणार आहोत. थेपले एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी पिठामध्ये एक खास पदार्थ मी ॲड केला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि एकदम नवीन पद्धत आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तर इथे मी मेथी छान स्वच्छ अशी निवडून घेतली आहे आणि धुवून सुद्धा घेतली आहे. आपल्याला एकदम बारीक अशी ही मेथी कट करून घ्यायची आहे. आणि एक एक्स्ट्राची स्टेप आपण हे थेपले बनवण्यासाठी करणार आहोत, त्यामुळे एकदम परफेक्ट प्रमाणासह हे मऊ लुसलुशीत थेपले नक्की होणार याची गॅरंटी आहे. तर इथे मेथी कट करून झाल्यानंतर आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर इथे 2 कप मेथी आहे, त्यामुळे गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला 2 कपच वापरायचं आहे. तर एक एक्स्ट्राची स्टेप म्हणजे सुरुवातीला ही मेथी आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायची आहे. त्यामुळे खायला हे थेपले एकदम टेस्टी होतात आणि कडवटसुद्धा मेथी होत नाही. त्याचा मेथीचा कडूपणा कमी होतो. त्यामुळे डायरेक्ट कच्ची न वापरता एकदा या पद्धतीने करून पहा. तुपामध्ये 2 मिनिटे मेथी छान परतवून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. असे केल्यामुळे थेपले अजिबात कडवट लागत नाहीत आणि खायलासुद्धा खुसखुशीत लागतात. तर इथे मेथी परतवून झाले आहे. गॅस बंद केला आहे. प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचे आहे. आणि मेथी सुरुवातीला मोजून घ्यायची आहे, परतल्यानंतर मोजायची नाही. आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि भरपूर लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घातला आहे. पाणी न घालता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. नंतर पीठ भिजवण्यासाठी इथे 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ जास्त वापरायचं नाही, नाहीतर हे थेपले चिकट होतात, व्यवस्थित लाटता येत नाहीत. नंतर बनवलेलं वाटण घालायचं आहे आणि तुपामध्ये परतवून घेतलेली मेथी घालायची आहे. नंतर 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. नंतर काही मसाले वापरणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक खास पदार्थ वापरणार आहोत, तो म्हणजे इथं 2-3 चमचे तेल घालायचं आहे आणि खास पदार्थ म्हणजे दही घालायचं आहे. 4 चमचे इथे दही घालणार आहोत. दही आणि तेल वापरण्यामुळे हे थेपले एकदम मऊ लुसलुशीत होतात, कडक होत नाही आणि 8 दिवस हे आरामात टिकतात, खराब होत नाहीत. प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही या पद्धतीने थेपले एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक व्हिडिओला नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे पीठ आपलं मळून झालं आहे. नंतर याला वरून थोडंसं तेल लावून आणखी एकदा थोडंसं मी मळून घेत आहे. 15 मिनटे हे पीठ भिजण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटानंतर आपण याचे पराठे किंवा थेपले बनवणार आहोत. तर इथे मी तेल लावून एकदा थोडंसं मळून घेतलं आहे. 15 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 15 मिनटांनंतर बघू शकता पीठ व्यवस्थित आपलं भिजलं आहे. आता याचे छोटे छोटे मी गोळे करून घेते. एकदाच आपल्याला हे सगळे लाटून घ्यायचे आहेत आणि नंतर एकदमच भाजायचे आहेत. तर इथे सर्व पिठाचे मी गोळे बनवून घेतले आहेत. नंतर आता लाटण्यासाठी थोडंसं पीठ लावून घेतलं आहे आणि एकदम पातळ असे हे लाटून घ्यायचे आहेत. जास्त जाड लाटायचे नाही, कारण जास्त दिवस टिकण्यासाठी एकदम पातळ असे हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. तर इथे मी सर्व थेपले लाटून घेते आणि प्लेटमध्ये टाकताना एकावरती एक टाकले तरीसुद्धा चिटकत नाही, कारण प्लेटमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रेड करायचं आणि त्याच्यावरती थेपले ठेवायचे. तर असेच एकावरती एक ठेवले ना तरी ते एकमेकांना अजिबात चिटकत नाही. तर सर्व मी एकदमच सर्व बनवून घेते आणि
एकदा सर्व आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता एकदम पातळ असे हे मी लाटून घेतले आहेत आणि या पद्धतीने प्लेटवर एकावरती एक ठेवून दिले आहेत. तर इथे माझे सर्व थेपले बनवून झाले आहेत. तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे आणि बघू शकता अजिबात एकमेकांना चिकटले नाहीत. थोडंसं गव्हाचं पीठ भरभरल्यामुळे ते चिटकत नाहीत. तवा गरम झाला आहे. आता आपण भाजून घेऊया. तर एका साईडने जास्त वेळ पराठा किंवा थेपला ठेवायचा नाही. पलटी लगेच करायचं आणि तूप किंवा तेल लगेच लावून घ्यायचं, म्हणजे ते मऊ राहतात. पूर्ण थेपला भाजून झाल्यानंतर जर तेल तूप लावलं तर कडक होतं. त्यामुळे लगेचच थोडा भाजून झाला की आपल्याला तेल तूप लावून घ्यायचं आहे. तर असेच मी सर्व थेपले एकदाच भाजून घेते. तेल किंवा तूप जे काही लावणार असाल ते जरा जास्त लावायचं आहे, म्हणजे ते मऊसुद्धा राहतात. मुलं मेथी खात नसतील तर या पद्धतीने मेथीचे पराठे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आवडीने मुलंसुद्धा खातील. तर इथे बघू शकता मी छान असे हे भाजून घेतले आहेत. दहीसोबत किंवा केचपसोबत तुम्ही हे खाऊ शकता, कशासोबतही छान लागतात. तर बघू शकता सर्व थेपले आपले हे बनवून झाले आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. 8 ते 10 दिवस अजिबात खराब होत नाहीत, असेच मऊ लुसलुशीत राहतात. नक्की या पद्धतीने ट्राय करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.